राम राम मंडळी, हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर. आज आपण सह्याद्री पर्वतरांगेतला एक खजानाच म्हणायचा याला, जी सर्कस आहे. ही सर्कस जो पहिला एक विरंगुळेचं साधन होतं, टी व्ही किंवा मोबाईल, रेडिओ यासारख्या ग्रामीण भागात कोणत्याही मनोरंजनाच्या साधनं नसताना एक सर्कस किंवा चित्रपट असे तंबूत लावून दाखवले जायचे आणि सर्कस चालायची. आणि या सर्कशीला पाहून लोक एक मनोरंजन आपलं करत होते. अशीच ही कला अलीकडे आता विलुप्त होत चाललेली आहे. आणि हे जे कलाकार आहेत या कलेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना पहिला सलाम. आणि अशीच एक आज आमच्या गावी सर्कस आली होती आणि या सर्कसीचं टायमिंग होतं रात्रीचं. आणि अशा परिस्थितीत त्यांनी बऱ्याचशा त्यांना सर्कशीची कला करून दाखवायच्या होत्या. पण अचानक काय झालं पहा आता. तर हे जी काय दगड आहे, हा एक महिला झोपलेली आहे आणि तिच्या अंगावर तो दगड मोठा जवळजवळ 50 किलोचा दगड ठेवून अगदी कुशलतेनं हा कलाकार काय करतो, त्याला फोडतो आणि कोणतीही इजा होत नाही. अशी कला पाहण्यासाठी ग्रामस्थ देखील जमा झाले होते. हा बघा दगड. तर हा दगड ठेवून तो हातोडीनं तो कसा फोडतोय आपण पाहू आता. तर अशी एक कला, जुनी कला आपल्याला पाहायला मिळते. अलीकडं या सगळ्या कला विलुप्त झालेल्या आहेत आणि त्याची जागा मोबाईलनं घेतलेली आहे. मोबाईल आल्यामुळं त्याच्याबरोबर घरातल्या टॉर्च बंद झाल्या, रेडिओ बंद झाले आणि या सगळ्या जुन्या गोष्टी, खेडी जी आहेत, जी गावं आहेत ती हरवत निघालेली आहेत. आणि आता खेड्यांची जागा शहराने घेतलेली आहे. शहरात आणि खेड्यांच्यात फरक फक्त एकच राहिलेला आहे, हवा आणि पाणी. नाहीतर सगळ्या गरजेची काय साधनसामग्री आहे त्या सगळ्या वस्तू आणि RCC घरं देखील आता शहरातून खेड्याकडे प्रवास केलेला आहे घरांनी. तर असं हे आता जी ही कला आहे सर्कस, तर पहा कशा पद्धतीनं हा दगड हातोडीच्याद्वारे हा कलाकार फोडतो. अगदी ग्रामस्थ देखील बऱ्याच संख्येने इकडं हजर आहेत हे पाहण्यासाठी. तर अशा पद्धतीनं हा कलाकार अगदी लोकांच्याकडे मनोरंजनाची फी किंवा मनोरंजनाचा थोडासा मोबदला मागत आहे आणि ग्रामस्थ देखील तो देतात, ज्याला जमेल तसा. तर अशा पद्धतीनं हे सगळं चालू आहे. अगदी कुतूहलतेनं लोक पाहत आहेत की नेमकं. तर अशा कला आता विलुप्त होत चाललेल्या आहेत. तर अगदी हे जे काय अगदी जोरात याचा आवाज आणि गोंगाट असल्यामुळे आपण ह्या गोष्टी थोडंसं आपल्यापर्यंत पोचाव्यात म्हणून आपल्याला बोलून सांगत आहे. तर अशा पद्धतीनं हा कलाकार आता थोड्याच वेळात हा जो दगड आहे, तो दगड मोठा दगड आहे, जवळजवळ एक 30-40 किलो, 25-30 किलो तरी त्याचं वजन असेल, काळा बेसाल्ट दगड. तर या दगडाला कशा पद्धतीनं फोडणार आहे पाहू आपण. तर अशी ही सर्कस गावोगावी पहिली चालत असे आणि लोकांचं मनोरंजन होत असे. तर अलीकडे या सगळ्या गोष्टी आता पूर्ववत होत आहेत. या कला ज्यांनी टिकवून ठेवल्या आहेत त्यांना मानलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं जे काय जुन्या पारंपरिक पद्धती आणि या सगळ्यांनी जे मानसिक किंवा मनाला जे समाधान मिळतं, ते समाधान कुठेही विकत मिळत नाही आहे. तर अशा पद्धतीनं हा लाईव्ह शो अगदी चालू आहे आणि हा जो काय कलाकार आहे तो सर्व श्रोत्यांचं मनोरंजन करतो आहे.
आणि कुतूहलतेनं आपण तो दगड कसा फोडणार आहे याबद्दल तो पटवून सांगतोय सगळ्यांना. आणि लोक पण शांतपणे ते ऐकत आहेत. तर अशा पद्धतीनं अगदी एक छोटीशी गाडी आणि त्या गाडीमध्ये हे सगळा पूर्ण सेटअप, अगदी सगळं साहित्य त्यांचं प्रापंचिक आणि हे सगळं ते घेऊन गावोगावी फिरतात आणि लोकांना हा खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतात. तर असं हे जे जीवन आहे, या जीवनातून लोकांचं मनोरंजन व्हावं आणि आपला उदरनिर्वाह चालावा अशा पद्धतीचा हा एक प्रयास यांचा आहे. तर अशा पद्धतीनं आता हे बघा, हा जो दगड आहे तो दगड जी झोपलेली महिला आहे त्या महिलेच्या अगदी हळुवारपणे उचलून ते आता ठेवतील. पहा, मोठा दगड आहे बघा, केवढा मोठा दगड आहे. तर अशा पद्धतीनं या दगडाला महिलेच्या अंगावर तो ठेवून हा कलाकार हातोडीच्या साहाय्यानं तो कसा फोडतोय पाहू. चला बघा. तर त्यानं आता तो दगड अगदी एक दोन ठोक्यामध्ये त्याचे 2 तुकडे केलेले आहेत. आणि अशा पद्धतीनं ही एक कलाच आहे आणि अगदी कुशलतेनं हा दगड त्यानं फोडला, लोकांचं मनोरंजन केलं. एक कुतूहल वाटतं की ही जी कला आहे ही पाहायला मिळते आपल्याला. तर अशा पद्धतीनं हा जो एक त्यांचा कार्यक्रम आहे, हा जवळपास महिलेचा जो अंगावर दगड ठेवून हा आता पूर्ण होत आहे कदाचित. आणि याच्या पुढे पण अजून काय नेमकं ते करणार आहेत ते आपण पाहू. तर सर्कस म्हटलं की लहानपण आठवतं आणि सर्कस इथलं अलीकडे सर्कस हा शब्दच फक्त ऐकायला मिळतो आणि प्रत्यक्षात सर्कस पाहणं हे आता अगदी कमी झालेलं आहे किंवा सर्कस पाहायला मिळणं म्हणजे अगदी दुर्लभ गोष्ट झालेली आहे. तर अलीकडे लोक थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघतात, पण सर्कस हा तटपुंजा कलाकारांनी केलेला जो काही खेळ आहे हा पाहण्याची मजा खूपच वेगळी आहे. तर बघा, ही महिला कलाकार हिच्या अंगावर त्यांनी दगड ठेवला होता आणि हा दगड त्यानं त्या कलाकारानं फोडून दाखवला. आता काय करतायत बघू. त्यांनी एक बाकडा आणलेला आहे, त्या बाकड्यावर कदाचित, चला पाहू काय करतायत. आणि त्या एका बकऱ्याला घेऊन आलेले आहेत. एक माणूस ऐकत नाही, एक पालवा बघा, एक बोकड कला कसं करता. आपण सर्वांनी 2 मिनिटं लक्ष ठेवून बघायचं म्हणून सर्व गावकऱ्याला एक विनंती. तुमच्या ते घरामध्ये बोकड असेल, एक पालवा असेल, एक काय करता, एक 2-2, 3-3 बाजे पडलेला आहे. अरे बाबू मी काय करता, एक माणूस कला करत नाही, एक प्राणी काय करतो. तुम्हाला बघायची इच्छा असेल तर 2 मिनिट दादा एक फुकाट बघून जाऊ नका बरं का. कृपया करून पाण्याच्या पावसाचं वातावरण झालेलं बरं का गावकरी. एक फुकाट बघून जाऊ नका प्रियानो. एक पोटाला एक मदत केला पाहिजे गावकरी, एक पोटाला मदत केला पाहिजे बरं का. कृपया करून एक फुकाट जर बघू नका, तुमच्या गावाचा एक नाव निघाला पाहिजे. चल बाबू निदान से बकरा आता अगदी त्यानं सांगितल्यानंतर, इशारा केल्यानंतर तो अगदी टेबलवर चढलेला आहे
अगदी बकऱ्याला असं सांभाळणं किंवा त्याला असं शिकवणं खूपच अवघड काम आहे. आणि अशी ही कला आज आपल्याला इथं पाहायला मिळाली. तर अजून काहीतरी पुढं करतोय कलाकार. बघा आता त्यानं तो बाकडावर ठेवला आहे आणि कदाचित बाकड्यावर जो बाकडा ठेवला आहे त्याच्यावर टेबल ठेवून त्या स्टूलवर त्याला चढवले. बघा किती अगदी व्यवस्थित तो वरती उभा राहिला आहे 4 पाय घेऊन. ही जी कला आहे त्याला ट्रेनिंग करणं एखाद्या मुक्या जनावराला खूपच अवघड काम आहे. ही कलाच आहे एक प्रकारची. आणि असा हा कलाकार आपली कला दाखवायला लागला आहे लोकांना. बघा अजून त्याला काहीतरी करायचं आहे, अजून कला दाखवायची आहे. तर अशी ही जी कला आहे बघा, ती छोटी स्टूल घेऊन आलेली आहे दीदी. आणि अजून कदाचित तो कलाकार बकऱ्याला अजून वरती उभा करणार आहे कदाचित त्याच्यावर. तर अशी ही जी कला पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केलेली आहे बघा. तर ही जी सर्कस अगदी गावोगावी आणि पावसानं आता आगमन केलेलं आहे. हे बघा बारीक पाऊस पडायला लागला आहे आणि कदाचित आता यांचा जो हा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम इथं थांबतोय की काय असं वातावरण तयार झालेलं आहे. लोक पाऊस आल्या कारणानं बाजूला पळायला लागलेले आहेत. हे बघा घरी जायच्या मार्गावर आहेत. तर अशी ही कला पाहण्यासाठी खूप लोकांनी गर्दी केली होती. आणि पावसाचं जे अवकाळी पाऊस आहे त्याचे आता अवकाळी पावसाचे दिवस असल्या कारणानं पावसानं हजेरी लावलेली आहे. आम्हाला पण जागा सोडून बाजूला जावं लागायला लागलं आहे. तर बघा त्यानं स्टूलवर छोट्या एका स्टूलवर बाकड्यावर स्टूल आणि स्टूलवर अजून छोटं स्टूल ठेवून बादली ठेवून त्याच्यावर बकऱ्याला तो उभा करतोय. बघा किती छान कला आहे. बघा अगदी एक इतीचा भाग आहे. छोट्याशा जागेत तो बकरा उभा राहिला आहे. अगदी मानलं पाहिजे ह्या कलाकाराला. आणि त्यानं शिकवलेलं ट्रेनिंग दिलेलं आहे त्याला. पाऊस आला अचानक आणि हा कार्यक्रम कदाचित आता सर्कस पावसानं थांबवलेली आहे. त्यांना कला दाखवायच्या, अजून खूप कला दाखवायच्या होत्या कदाचित, पण त्यांच्या सर्व कला काय आम्हाला पाहता आल्या नाहीत. आणि अशा पद्धतीनं हा आता कार्यक्रम पावसानं ही सर्कस थांबवलेली आहे. तर कदाचित उद्या पुन्हा सर्कस होईल आणि आपल्याला संपूर्ण ही सर्कस दाखवण्याचा प्रयत्न करता येईल. चला तर मग अशा पद्धतीनं ही ग्रामीण भागातली जी ग्रामीण भागात दाखवली जाणारी ही जी कला आहे आणि ही कलाकार आहेत अशांना आपण अगदी मानाचा सलाम देऊ. आणि त्यांनी ही टिकवून ठेवलेली आहे कला. हा व्हिडिओ जर तुम्हाला खरोखर आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांनाही हा व्हिडिओ पाठवा. सर्कस कशा पद्धतीनं चालते आणि पूर्ण हा सर्कसचा व्हिडिओ करण्याचा आम्ही जास्तीत जास्त आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि असाच एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन लवकरच येऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.